न्यायाधीशांनाच अडकवलं बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात। तत्कालीन पोलीस अधीक्षक राजवर्धन यांच्यासह 2 IPS 3 निवृत्त पोलीस अधिकारी अडचणीत, कायदेशीर कारवाई करण्याचे न्यायाधिकरणाचे निर्देश। न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याच्या प्रकरणात राज्य पोलीस तक्रार निवारण न्यायाधिकरणाने 2 विद्यमान IPS अधिकारी आणि 3 निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ठपका ठेवून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले। या 5 जणांविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करा आणि दखलपात्र गुन्हा असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या विरोधात FIR नोंदवा, असे निर्देश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीहरी डावरे तसंच सदस्य उमाकांत मिटकर यांच्या खंडपीठानं नुकत्याच दिलेल्या 63 पानी निकालात दिले। मालेगाव येथील दिवाणी न्यायाधीश बाळासाहेब हिरालाल भारसकर हे आपल्या कुटुंबियांसमवेत गोदावरी विश्रामगृहात तात्पुरते राहत असताना 7 मार्च 2005 रोजी त्यांच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला होता। मालेगावमधील 2 समुदायांमध्ये तणावपूर्ण वातावरण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कारण देत कथित पीडित महिला वकिलाला माझ्या विरोधात बलात्काराचा खोटा FIR नोंदवण्यास भाग पाडण्यात आला, अशी कैफियत भारसकर यांनी न्यायाधिकरणासमोर मांडली। याबाबतच्या सविस्तर सुनावणी अंती खंडपीठानं नाशिक ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक राजवर्धन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे, तत्कालीन पोलीस निरीक्षक RS तडवी, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी AS पवळ तसंच तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्यावर ठपका ठेवला। आमचा हा अहवाल प्राथमिक चौकशी अहवाल म्हणून स्वीकारून सरकारनं या अधिकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 22R(2) क अन्वये शिस्तभंगाची कारवाई किंवा अन्य योग्य ती कारवाई करावी, तसंच आमच्या या निकालातून सकृत दर्शनी दखलपात्र गुन्हा असल्याचं उघड झाल्यास या अधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवावी, असं न्यायाधिकरणानं आदेशात म्हटलंय। त्या घटनाक्रमात तिथे आमच्याकडे एक मोमेडियन वकील पण होते। मोमेडियन वकील आणि त्यांना तिथून रेस्ट हाऊसवरून काही मोमेडियन लोकांनी पकडून मारहाण करून त्यांना गावामध्ये मस्जिदमध्ये घेऊन गेले, अशी ती पार्श्वभूमीनंतर आम्हाला तशी कळली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। आणि ते गुन्हे दाखल झाल्यानंतर मालेगाव येथील बार असोसिएशनने असा ठराव केला की जर भारतकरांचं कोणी वकीलपत्र घेतलं तर त्याला आम्ही बारमधून काढून टाकू। पण मी एक आंबेडकर चळवळीचा व्यक्ती असल्यामुळे मी भारतात राजीनामा दिला आणि माझ्याबरोबर एक ॲडव्होकेट साळवे आणि गायकवाड वकील पण होते। आम्ही राजीनामा दिला आणि मनमाड येथे मी त्यांच्या वतीने हजर झालो। मनमाड येथे त्यांची पिशी मागितल्यानंतर आम्ही ते कमी केले आणि मेहरबान कोर्टाने कमी करून त्या संपूर्ण पिशीविषयी मी मालेगाव येथील सेशन जजमध्ये अर्ज केला की त्यांची पिशी कमी व्हावी म्हणून। मेहरबान कोर्टाने त्याचा विचार करून त्यांची पिशी कमी केली। ते पिशी कमी करताना महत्त्वाचे मुद्दे मी मांडलेले होते की त्यांच्यावर केसच दाखल करता येत नाही कारण ते पब्लिक सर्वंट आहेत। पण तसं असताना मेहरबान कोर्टाने निकालात असं दिलं पिशी कमी करताना की ही सदरची बाब त्याच्या चौकशी आणि ती केस आल्याच्या वेळेला विचार घ्यावा त्याचा। त्याच्यानंतर मग मालेगाव आपण मनमाड येथील मेहरबान कोर्टाने त्यांचं पिशी रद्द केली आणि त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टोडियनमध्ये घेतलं आणि मॅजिस्ट्रेट कस्टोडियन घेतल्यानंतर मग त्यांचे केसचं त्यांनी भारसकरांनी ते परत ती वकील त्यांच्यामध्ये काहीतरी समजा झाला तर ते केसला तिथे स्टॉप मिळाला। त्यांच्यावर तो एक अन्याय झाला होता कारण ते पब्लिक सर्वंट होते। पब्लिक सर्वंटवर अशा प्रकारे पोलिसांना कुठल्याही प्रकारे डायरेक्ट कायदेशीर कारवाई करता येत नाही, त्याच्यावरच माझा जास्त भर होता। काय घडलं आणि कसं घडलं? विश्रामगृहाच्या पहिल्या मजल्यावरून अचानक आरडाओरड ऐकू आल्यानंतर भारसकर तिथे गेले असता 4-5 तरुण बुरखाधारी महिलेला बेदम मारहाण करत असल्याचं त्यांनी पाहिलं। त्यामुळे त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणांनी भारसकर यांनाच मारहाण सुरू केली आणि नंतर त्यांच्यावरच आरोप लावून महिलेसोबत त्यांनाही रिक्षात डांबून मदरशामध्ये नेलं। त्यानंतर भारसकर यांच्यावर संशय घेत बलात्काराचा खोटा आरोप लावून 2 समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याची भीती दाखवण्यात आली। जमाव जमल्यानं पोलीसही मोठ्या प्रमाणात तिथं पोहोचले। जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाईची ग्वाही दिली। त्यानंतर महिलेला भारसकर यांच्या विरोधात FIR नोंदवण्यास भाग पाडण्यात आलं। मी न्यायाधीश आहे, माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटा आहे। न्यायाधीशाला अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालन झालं नाही, असं भारसकर यांनी निदर्शनास आणूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। भारसकर यांचा काहीच गुन्हा नाही आणि त्यांनी काहीच त्रास दिला नाही असं महिलेनं सांगूनही तिच्यावर FIR साठी दबाव टाकण्यात आला। तिच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झालाच नसल्याचं स्पष्ट झालं। तिनं न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात
आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयातील भारस्कर यांच्या याचिकेत केलेल्या प्रतिज्ञापत्रातही सर्वच आरोप खोटे असल्याचं स्पष्ट सांगितलं. इतकंच नव्हे तर खुद्द पोलिसांनीच नंतर कोणताही दखलपात्र गुन्हा घडलाच नसल्याचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर मान्य केलंय. ठीक केस मनमाडला का बरं चालली? मनमाडला चालले की मालेगाव येथील एखाद्या वेळेला कायदा व शिस्तीचा प्रश्न निर्माण व्हायला नको, कारण हिंदू मुस्लिम होण्याची त्यांना दाट शक्यता होती. त्याच्यामुळे ती मालेगाव येथील JMCच्या कोर्टामध्ये दाखल ती तिची सुनावणी तिची मनमाड येथे केली. अच्छा. आणि सदर त्या प्रकरणामध्ये जी पीडित महिला होती तिने सुद्धा काय जबाब नोंदवला होता? त्याविषयी तर आम्ही प्रत्यक्ष ते महिला वकिलांच्या जबाबाच्या वेळेला आम्ही काही प्रत्यक्ष कोर्टात हजर नव्हतो, परंतु नंतर असे कळले की त्यांची त्याविषयी काही तक्रारही नव्हती. ती महिला वकील होते आणि जज होते. त्याच्यात तिने त्यांच्या बाजूनेच असं जी सत्य परिस्थिती असेल त्या घटनेक्रमानुसार तिने जबाब दिलेला होता आणि त्या जबाबाला अनुषंगानेच मेहरबान कोर्टाने त्याच्यावर निर्णय घेतलेला होता असं कळतं. विश्रामगृहातील खानसामा रवींद्र शिंदेनेही भारस्कर यांच्याच बाजूने जबाब नोंदवला. या साऱ्यांची तपासणी करून उच्च न्यायालयानं 3 मे 2017 रोजी भारस्कर यांना पूर्णपणे आरोपमुक्त केलं. इतकंच नव्हे तर या साऱ्या धक्कादायक प्रकारानं भारस्कर यांचं करिअर नाहक उद्ध्वस्त झालं असं निरीक्षणही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी 3 मे 2017 रोजीच्या निर्णयात नोंदवलं. या निर्णयानंतरच भारस्कर यांनी न्यायाधिकरणात पोलिसांविरोधात हा तक्रार अर्ज दाखल केला होता. न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट्स, मालेगाव.